नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, संसर्गजन्य आजार किंवा संक्रमणजन्य आजार हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संपर्कात आल्यामुळे होणारे आजार असतात आणि हे आजार समाजामध्ये पसरत असतात। HIV एड्स आहे, TB आहे, कावीळ आहे, त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये होणारे गोवर कांजण्या आहेत किंवा अगदी अलीकडेच अनुभवलेला कोविड हे आजार हे संक्रमणामुळे वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पसरत असतात। हवेमार्फत किंवा लैंगिक संक्रमणामुळे होणारे आजार हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे खूप सहजरित्या पसरतात आणि त्यामुळेच फक्त एखाद्या व्यक्तीला किंवा त्या पर्सनल व्यक्तीपुरता हा आजार मर्यादित नसून संपूर्ण कुटुंबासाठी आणि पर्यायाने त्या संक्रमित व्यक्तीच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वच लोकांच्यासाठी खूप धोकादायक परिस्थिती असते आणि पर्यायाने ही सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाची स्थिती आहे। आणि म्हणूनच या संक्रमणजन्य आजारांपैकीच TB म्हणजे क्षयरोग या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। प्रेक्षक हो, क्षयरोगासाठी शासनाकडून भरपूर प्रमाणामध्ये सुविधा उपलब्ध आहेत, मोफत औषधोपचारही उपलब्ध आहेत, पण तरी सुद्धा क्षयरोगाचे प्रमाण जरी कमी असले तरी सुद्धा ते नियंत्रणात आलेले नाही आणि म्हणूनच 7 डिसेंबर 2024 पासून ते 24 मार्च 2025 पर्यंत 100 दिवसांचा एक इंटेन्सिव्ह प्रोग्राम गव्हर्नमेंटने हाती घेतलेला आहे आणि त्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत। एकंदरीतच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन अभियान काय आहे, क्षयरोगांबद्दल जागरूकता निर्माण करणे, क्षयरोगी व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचप्रमाणे सरकारी जी पोर्टल आहे निक्षय पोर्टल त्या पोर्टलबद्दल सर्व माहिती उपलब्ध करून देणे हा आपला आजच्या प्रोग्रामचा विषय असणार आहे। तर प्रेक्षक हो, आज आपण चर्चा करणार आहोत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन अभियान। विषय पुन्हा एकदा सांगते, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन अभियान। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध श्वसनरोग तज्ञ, सुप्रसिद्ध क्षयरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावरे सर। नमस्कार सर। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। नमस्कार। नमस्कार प्रेक्षक हो, सरांच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच, पण तरी सुद्धा मी सरांचा एक थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर राजेंद्र तातू ननावरे सर, आपण एक प्रतिष्ठित चेस्ट फिजिशियन आहात व श्वसनाचे आजार आणि सार्वजनिक आरोग्य याच्या 36 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव सरांना आहे। सरांचे पदवीचे शिक्षण ग्रँट मेडिकल कॉलेज सर JJ ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई येथून झालेले आहे आणि श्वसन वैद्यकशास्त्र, क्षयरोग आणि सार्वजनिक आरोग्य आणि व्यावसायिक आरोग्य या विषयात सरांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे। सर, आपण शिवडी येथील क्षयरोग हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे। क्षयरोगाच्या काळजीमध्ये महत्त्वाच्या उपक्रमांचे नेतृत्वही केलेलं आहे। सरांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 40 पेक्षा जास्त प्रकाशनांसह संशोधनात मोठ्या प्रमाणात योगदान दिलेले आहे। कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन परळी आणि पोद्दार आयुर्वेद मेडिकल कॉलेज येथे प्राध्यापक सदस्य म्हणून सर सगळ्यांना पदव्युत्तर शिक्षकांनाही मार्गदर्शन करत आहेत। सर, आपण इंडियन जर्नल ऑफ ट्युबरक्युलोसिसचे संपादकीय व्यवस्थापक आहात। सरांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेले आहेत, ज्यात IMA म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट शैक्षणिक पुरस्कार व भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार यांचा समावेश आहे। प्रेक्षक, सरांची ओळख तुम्हाला झालेलीच आहे आणि आजचा आपला विषयही तुम्हाला कळालेला आहे। प्रेक्षक, सुरू करूया आजच्या कार्यक्रमाला आणि आजचा आपला विषय आहे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन अभियान आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध श्वसनरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावरे सर। सर, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सर, आपण बघतो की समाजामध्ये अजूनही TBचे खूप पेशंट सापडतात, म्हणजे अगदी OPD बेसिसवर नवीन पेशंटही खूप सापडत आहेत किंवा ज्यांना पूर्वी कधी कोणी काळी एकदा क्षयरोग होऊन गेलेला आहे त्याचा रिलॅप्सही होतो, म्हणजे पुन्हा पुन्हा हे संक्रमण बॉडीमध्ये होत असतं, तर असेही आपल्याला रुग्ण सापडतात। पण अजूनही समाजामध्ये त्याच्याबद्दल एक जागरूकता किंवा आपण म्हणतो की माहिती नाही लोकांना की नक्की क्षयरोग हा काय आहे, कशाचा आहे। तर क्षयरोग म्हणजे नक्की काय, कोणत्या अवयवांचा हा आजार आहे? क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे जो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूने होतो। बरोबर। त्याला मोस्टली फुफ्फुसाला पहिला होतो, 80% फुफ्फुसाला होतो आणि 20%
फुफ्फुसा व्यतिरिक्त म्हणजे ज्याला आपण एक्स्ट्रा पल्मनरी म्हणतो, हम्म. क्षयरोग भारतामध्ये सर्वात जास्त आहे. 27% रुग्ण सगळ्या जगाचे भारतामध्ये आढळतात. आणि क्षयरोग हा प्राचीन आजार आहे, बरोबर. अतिशय प्राचीन आजार आहे, ज्याला पूर्वी इलाज नव्हता. हम्म. 1882 साली डॉक्टर रॉबर्ट कॉक्स नावाच्या शास्त्रज्ञाने क्षयरोगाचे जंतू शोधून काढले, म्हणजे सापडले त्यांना. आणि त्यानंतर ट्रीटमेंट पार्ट सगळा बदलला. ओके. आणि त्याच्यानंतर BCG वॅक्सिन आलं. BCG वॅक्सिन आल्यानंतर 1945 साली स्ट्रेप्टोमायसिन नावाचं औषध आलं. स्ट्रेप्टोमायसिन आल्यानंतर एका पाठोपाठ पुष्कळ औषधं आली. हम्म. आणि त्या औषधामुळे क्षयरोगाचं प्रमाण अतिशय कमी झालं. पूर्वी जगामध्ये 10 पैकी 7 रुग्ण हे औषध येण्यापूर्वी किंवा 18व्या 19व्या शतकामध्ये 10 पैकी 7 रुग्ण क्षयरोगाने बाधित किंवा मृत्यू पायाचे. बरोबर. पण आता अशी परिस्थिती आहे, क्षयरोगाचं पुष्कळ प्रमाण कमी झालंय. हम्म. जगामध्ये वेस्टर्न कंट्रीजमध्ये क्षयरोग नाहीसा झाल्यासारखा आहे. हम्म. पण भारतामध्ये अजूनही तीच परिस्थिती असल्यामुळे सरकारने पुष्कळ चांगली पावलं उचलली आहेत. 1997 मध्ये रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम आला. हम्म. त्यानंतर आज आता म्हणजे 1920 मध्ये 2024 मध्ये हा. त्या रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्रामचं नाव बदलून आम्ही क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अभियान केलं. 2018 मध्ये आपल्या प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदींनी हम्म. क्षयरोग मुक्त करायचं भारत हम्म. हे आपल्या सर्वांना प्लेज आणि वचन दिलं की आम्ही भारत मुक्त करणार आहोत क्षयरोगाचा. हम्म. आणि पुष्कळ मोठी मोठी पावलं त्याच्यात घेण्यात आली. बरोबर. त्यामधलं सर्वात आता जे महत्त्वाचं पाऊल आहे हम्म. ते 100 दिवसाचा क्षयरोग मुक्त अभियान. अगदीच. हा 7 डिसेंबरला सुरू झाला. हम्म. हरियाणाच्या पंचकुला इथे हम्म. सेंट्रल हेल्थ मिनिस्टरनी हम्म. श्री नड्डा हे हेल्थ मिनिस्टर आहेत, त्यांनी त्याचं उद्घाटन केलं आणि आता तो प्रोग्राम सुरू केलेला आहे. अगदीच. त्याच्यामध्ये क्षयरोगाचे रुग्ण शोधून काढणे, बरोबर. लवकर शोधून काढणं, त्याचं निदान लवकर करणं बरोबर. आणि त्यांना चांगल्या प्रतीची औषधं देणे, अगदीच. हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आणि त्याच्यामध्ये वर्नेबल क्लास जो आहे, हम्म. ज्याला आपण असुरक्षित लोक जे असतात त्यांना लवकर TB होतो, अशा लोकांचा जास्त समावेश आहे. की जे लोक लहान मुलं आहेत किंवा 60च्या वर गेलेली मुलं आहेत, हम्म. ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना HIV आहे, जे ट्रायबल एरियातून येतात, हम्म. जे झोपडपट्ट्यामध्ये राहतात, बरोबर. अशा लोकांना त्यांनी प्रायोरिटीवर घेतलेलं आहे. आणि त्यांच्याकडे जास्त हे करून क्षयरोगाचं निदान करणं आणि त्यांना ट्रीटमेंट देणे हा भाग ठेवलेला आहे. अगदी. त्याच्याही पुढे जाऊन आणखीन असं केलेलं आहे की पोषण म्हणजे न्यूट्रिशियस डाईट. न्यूट्रिशियस डाईटसाठी सरकारने 500चे आता 1000 रुपये केलेत ते न्यूट्रिशियस डाईट देण्याचं, म्हणजे रुग्णाला, बरोबर. जेणेकरून त्याचं खानपानी वाढेल आणि त्याचा आजार लवकर बरा होईल. बरोबर. दुसरी गोष्ट की पूर्वी जो आम्ही इंटरमिटंट थेरपी द्यायचो, त्या इंटरमिटंट थेरपीला त्यांनी थांबवून त्याला डेली रिजिम केली आहे. आणि ती शॉर्ट कोर्स आहे, म्हणजे बरोबर. छोट्या ह्याची सर, आपण आहे. ट्रीटमेंटकडे येणारच आहोत आणि हा जो 100 दिवसांचा जो प्रोग्राम आता नवीन सुरू केलेला आहे ह्याच्याबद्दल पण आपण माहिती घेणारच आहोत. पण क्षयरोग म्हणजे नक्की काय, कसा असतो, म्हणजे त्याची लक्षणं कशी असतात आणि निदान कसं करायचं आहे, ह्याच्यावरती काही सांगाल का? आता जसं मी सांगितलं, क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे अगदी संक्रमणातून आणि होतो. तो एकाचा दुसऱ्याला होतो. बरोबर. आणि त्याची लक्षणं म्हणजे की सर्वात पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे हलकासा ताप येणं, संध्याकाळी येणारा ताप,
रुग्ण सांगतोय की त्याला पुष्कळ थकवा यायला लागलाय, त्याच्यानंतर रात्री त्याला दरदरून घाम येणे, हे कॉन्स्टिट्युशनल जनरल सिम्पटम आहेत. त्याच्यानंतर भूक न लागणे, वजन कमी होणे, ही लक्षणं त्याची जनरल सिम्पटम असतात. पण त्याला स्पेसिफिक सिम्पटम म्हटलं की ऑर्गन इन्व्हॉल्व, म्हणजे जो अवयवाला त्रास झालाय त्या ऑर्गनला होणारे, उदाहरणार्थ आता तो जर फुफ्फुसाला असेल तर मग त्याला खोकला येणे, खोकल्या सुरुवातीला ड्राय असतो आणि नंतर प्रोडक्टिव्ह होतो, त्याच्यानंतर रक्त येणे, खोकल्यातून रक्त येणे, जास्त आजार झाल्यावर दम लागणे, असे प्रकार होतात. पण हे सगळं फुफ्फुसापुरतं राहतं. फुफ्फुसा व्यतिरिक्त असेल तर तो गाठीचा टीबी असू शकतो, तो सांध्याचा टीबी असू शकतो, तो मणक्याला टीबी होतो, मेंदूला होतो, आतड्याला होतो, संपूर्ण शरीराच्या बहुतेक भागांना तो होतो आणि त्याचं निदान करणं अतिशय अवघड जातं. जसं छातीच्या म्हणजे फुफ्फुसाच्या आजाराचं एक्सरे आणि हे काढल्यावर निदान होतं, पण एक्स्ट्रा पल्मोनरीचं निदान करणं अतिशय अवघड असतं. निदान करण्याच्या पद्धती, पहिलं क्लिनिकल डायग्नोसिस, म्हणजे जर त्याला खोकला 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस असेल आणि ताप येतोय, संध्याकाळच्या वेळेला ताप येतोय, वजन कमी झालंय, भूक मंदवली, अशा पेशंटला आम्ही त्याचा पहिला एक्सरे करतो तपास केल्यानंतर, आणि एक्सरे करत असताना त्याचा थुंकीचा तपास करतो. सुरुवातीच्या काळात काही वेळेला थुंकी येत नाही, मग अशा वेळेला आम्ही एक्सरे बघून डिसाइड करतो की वेदर जर त्याचं लिजन जास्त असेल तर आम्ही त्याची कदाचित लागलीच गरज तर ब्रॉन्कोस्कोपीही करतो आणि मग त्याच्यातून फ्लुइड काढून ते एक्झामिन. आता क्लिनिकल नंतर एक्सरे इमेजिंग आहे. एक्सरे मध्ये जर लिजन दिसत नसेल तर मग आम्ही सीटी स्कॅन करतो. आणि तिसरा जो भाग आहे तो बॅक्टेरियोलॉजिकल, तो कन्फर्म डायग्नोसिस होतं, म्हणजे त्याचं निदान कन्फर्म होतं, निश्चित होतं की निदान आता टीबी झालाय. त्याच्यात 3 प्रकार आहेत. एक आहे स्मेअर मायक्रोस्कोपी, ज्याच्यामध्ये आम्ही ते टीबीचे जंतू मायक्रोस्कोप मध्ये बघतो. दुसरा प्रकार आहे की जीन एक्सपर्टचा, त्याला आम्ही ट्रूनॅट किंवा जीन एक्सपर्ट म्हणतो, त्याच्यामध्ये त्याचे जीन्स आम्ही बघतो. आणि तिसरा प्रकार आहे फिनोटायपिक, म्हणजे त्या आम्ही ते जंतू आम्ही वाढवतो आणि बघतो. पण ह्या तिन्ही प्रकारमध्ये गोल्ड स्टँडर्ड आहे आमचं कल्चर एफबी, म्हणजे ज्याला फिनोटायपिक म्हणतात ते. पण त्याला वेळ लागतो आणि म्हणून आता सध्या जेनेटिक जे हे आहे टेस्ट आहे त्या आम्ही जास्त करतो. कारण स्पुटम स्मेअर ही 100 वर्ष अगोदरची सर्वात साधी, सिंपल आणि लवकर करण्यात येण्यासारखी गोष्ट जरी असली, पण जोपर्यंत टीबीचे जंतू एका ml मध्ये 5,000पेक्षा जास्त होत नाहीत तोपर्यंत त्याच्यामध्ये दिसत नाहीत. म्हणून जीन एक्सपर्ट नावाची जी टेस्ट आली आहे किंवा ट्रूनॅट, आता जे भारत सरकारने नवीन ट्रूनॅट सुरू केलेलं आहे, ह्या टेस्टमध्ये टीबीचे जंतू दिसतातच. अतिशय कमी असले तरी 100 जरी जंतू असतील तरी ते दिसतात. आणि त्याच्यातला दुसरा भाग म्हणजे त्याचं रेसिस्टंट पॅटर्न समजतं. रेसिस्टंट पॅटर्न म्हणजे त्याच्यामध्ये ते औषधाला न जुमानणारे, म्हणजे औषध रेसिस्टंट आहेत अशा ज्या टेस्ट आहेत, ती जीन एक्सपर्ट अतिशय ह्याच्यामध्ये महत्वाची आहे. आणि 100 डेजमध्ये जीन एक्सपर्टला अतिशय महत्त्व दिलेलं आहे, कारण त्यांनी लवकर डायग्नोसिस होतं, अर्ली डायग्नोसिस, आणि मग ट्रीटमेंट लवकर सुरू करता येते. अच्छा, तर सर आपण आता बोललो की फुफ्फुसांव्यतिरिक्त इतर अवयवांचा सुद्धा टीबी होऊ शकतो, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने कुठले कुठले अवयवांना होऊ शकतो? हो, हा अतिशय चांगला प्रश्न आहे. कारण का माहिती आहे की सगळ्यांना असं वाटत असतं की फुफ्फुसाला होतो, पण फुफ्फुसाच्या व्यतिरिक्त होणारा जो टीबी आहे तो गाठीचा टीबी आहे. त्याला सर्वायकल लिम्फॅडेनोपॅथी म्हणतात. पण तो सर्वायकल मानेमध्ये असतो, छातीमध्ये पण असतो, ज्याला मीडियास्टिनमचा मधला भाग आहे तिथं काही लिम्फ नोड्स असतात, तिथं असतो. काही लोकांना पोटामध्ये पण होतं, त्या मेसेंट्रिक लिम्फ नोड्स असतात, अशा जागी होऊ शकतो.
अशा वेळेला काय होतं की जो मानेमधला जो टीबी आहे त्याचा आम्ही FNAC म्हणजे फाईन नीडल ऍस्पिरेशन करू शकतो किंवा बायोप्सी करू शकतो आणि बायोप्सी केलेले मटेरियल आम्ही ते घेऊन त्याला जीन एक्सपर्ट किंवा कल्चरला पाठवू शकतो. पण जे छातीमध्ये असतात की जे ते मीडियास्ट्रिनम मध्ये वगैरे लिम्फ नोड असतात तिथं अतिशय डिफिकल्ट असतं. त्याच्यातून बायोप्सी करणं ब्रॉन्कोस्कोपनी पण त्याला थोडं अवघड वाटतं आणि पोटामध्ये काही जागाला जिथं की लिव्हरच्या बाजूला वगैरे पोर्टल किंवा रक्तवाहिनी आहेत अशा जागी बायोप्सी करणं अवघड जातं. अशा जागी मग आम्ही इनडायरेक्ट मेथड जी आहे सिटी HRCT चेस्ट त्याच्यामध्ये आम्ही ते बघतो की त्याच्यामध्ये जर ग्रॅन्युलोमा आहे आणि केसिएशन नेक्रोसिस दिसत असेल तर मग आम्ही त्याला टीबी क्लिनिकली डायग्नोज करून त्याला ट्रीटमेंट सुरू करतो. पण त्याचा एक ड्रॉबॅक आहे की त्याच्यामध्ये आम्हाला रेसिस्टंट पॅटर्न नाही समजत. रेसिस्टंट पॅटर्न म्हणजे आता असं पाहिलं गेलेलं आहे की 15 ते 20% लोकांना रेसिस्टंट म्हणजे प्रतिरोधी टीबी होतो आणि तो साध्या औषधांना हे करत नाही कारण साध्या औषधाला तो रेसिस्टंट असतो. अशा जागी मग आम्हाला त्याचं ह्याचं फ्लुइड किंवा काय स्पेसिमेन काढावं लागतं आणि मग ते तपासावं लागतं आणि ते तपासायला दिल्यानंतर एक्झॅक्टली समजू शकतं की कोणती औषधं चालतात. काही वेळेला असं होतं की त्या औषधं देत असतो आपण आपल्याला थुंकीमध्ये असं दिसतं की ते सेन्सिटिव्ह आहे म्हणजे त्याला रेसिस्टंट नाही पण त्याचं बायोएबिलिटी म्हणजे थेरप्युटिक ड्रग मॉनिटरिंग करावं लागतं आणि ते थेरप्युटिक TDM केल्यानंतर समजतं की बायोएबिलिटी त्याची कमी आहे मग आम्हाला डोस वाढवावा लागतो. पण हे सगळ्या गोष्टी आहेत की त्या थोड्याशा रेअर आहेत. पण फार कॉमन असणारी गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा पल्मोनरी मानेमधला गाठी पोटामधला टीबी आणि फुफ्फुसाच्या बाहेर होणारं पाणी त्याला आम्ही रुलर एफ्युजन म्हणतो. रुलर एफ्युजनचं पण एक असा भाग येतो की आम्ही त्या फ्लुइड पाणी काढतो तपासायला देतो पण ते तपासायला दिल्यानंतर सायटोलॉजी एक्झामिनेशन मध्ये आम्हाला समजतं की लिम्फोसायटोसिस जास्त आहेत म्हणून टीबी इनडायरेक्ट मेथड आहे. डायरेक्ट मेथड म्हणजे आम्हाला तिथं जीन एक्सपर्ट मोस्ट ऑफ द टाइम लेस दॅन 50% पॉझिटिव्ह येतं. अशा वेळेला आम्हाला एम्फिरिकल म्हणावं लागेल की एक असं सर्वसाधारण फर्स्ट लाईन ड्रगच आम्ही सुरू करतो. पण काही वेळेला असं होतं की ते फर्स्ट लाईन ड्रगला रेसिस्टंट असले तर मग आम्हाला परत ते हे करून कारण एक्झॅक्ट ड्रग समजल्याशिवाय आपल्याला औषधं देता येत नाही. मायक्रोबायोलॉजिकल डायग्नोसिस ही सर्वात महत्वाची राहते औषधं देताना. अगदीच. प्रेक्षक हो 15 दिवसांपेक्षा जास्त ताप असेल किंवा खोकला असेल कंटिन्यू 15 दिवस खोकला असेल संध्याकाळी येणारा ताप असेल वजन कमी होत असेल भूक लागत नसेल ही एक सर्वसामान्य लक्षणं तुम्हाला TB झाल्यानंतर दिसायला लागतात. सरांनी सांगितलं की TBचं जर व्यवस्थित निदान नाही झालं आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर फक्त फुफ्फुसांमध्येच नाही तर शरीराच्या इतर भागांमध्ये सुद्धा TB पसरू शकतो आणि त्याचं प्रमाण वाढू शकतं आणि नंतर पुढे जाऊन मग तो रोग हा चिकित्सेला खूप कठीण होतो की नक्की कळत नाही की नक्की कशाची चिकित्सा करायची कारण की औषधांची जी पद्धत आहे ती सुद्धा वेगळी वेगळी असते. त्यामुळे लवकरात लवकर जर निदान झालं निदान कसं करायचं हे सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे. सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन किंवा प्रायव्हेटमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही एक्सरे करून किंवा त्या बेडक्याची चाचणी करून खोकल्याची चाचणी करून कफाची करून तुम्हाला तुमचं कन्फर्म निदान करता येतं आणि त्यानुसार ट्रीटमेंट सुरू करता येते. सर हे झालं आपलं लक्षणं चिकित्सा निदानबद्दल पण चिकित्सेमध्ये नक्की कसे प्रकार असतात किती दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागते पेशंटला? हो आता तुम्ही सर्वात महत्त्वाचा भाग विचारला आहे की ट्रीटमेंट कशी घ्यावी लागेल. तर कसं आहे की एक तर पहिली गोष्ट की क्षयरोग हा 2 भागात आपण ॲनाटॉमिकली हे करूया. एक एक्सरे आपलं एक पल्मनरी टीबी आणि एक्स्ट्रा पल्मनरी. आता पल्मनरी टीबीचं जर असेल तर त्याच्यातही आपण 2 भाग करू शकतो की
सेन्सिटिव्ह आणि रेसिस्टंट. सेन्सिटिव्ह असेल तर मग त्याला 6 ते 8 महिने आम्ही औषधं देतो. तोंडाने द्यायची औषधं असतात, रिफॅम्पिसिन, आयसोनायाझाइड, इथेम्बुटॉल आणि पायराझोनामाइड. ही औषधं देत असताना जर त्यांना काही साईड इफेक्ट, ह्यांना मॉनिटर करावं लागतं. बरोबर. आणि ह्यांना मॉनिटर केल्यानंतर आम्हाला असं लक्षात येतं की रिस्पॉन्स चांगला आहे. रिस्पॉन्स चांगला असेल तर मग आम्ही त्याचं 2 महिन्यानंतर 4 औषधाची 3 औषधं करतो. 4 औषधं जी असतात त्यातलं पायराझोनामाइड हे औषध आम्हाला बंद करावं लागतं की ती इंट्रासेल्युलर ऍक्ट होतं. इंट्रासेल्युलर ऍक्ट होणारं एकच औषध आहे पायराझोनामाइड, आणि ते बंद केल्यावर मग 3 औषधं आम्ही 6 महिने किंवा 7 किंवा 8 महिने असं देतो. डिपेंड्स अपॉन द पेशंट्स जनरल कंडिशन. काही वेळेला आम्हाला थुंकी व्यवस्थित मिळत नाही किंवा मिळत नाही, पण बाकी पॅरामीटर बघून जसं एक्सरे आहे किंवा वजन आहे किंवा क्लिनिकली असं हे करून आम्ही डिसाईड करतो की नाही, हे आता पेशंटला आपल्याला गरज आहे की एवढे दिवस देऊन आपण बंद करतो. पण जर त्या पेशंटचं काही डिटोरेट होत असेल किंवा व्यवस्थित नसेल तर मग परत आम्हाला पुढच्या काही गोष्टी कराव्या लागतात. हे झालं सेन्सिटिव्हचं. आता ड्रग रेसिस्टंटला जर असेल तर एक पहिली गोष्ट की जीन एक्सपर्ट मध्ये आपल्याला पहिलं समजतं की मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस सापडलंय, पण ते काही औषधाला चालत नाही. जीन एक्सपर्ट मध्ये आम्हाला रिफा रेसिस्टंटचं आतापर्यंत पुढचं येणार आहे. रिफा रेसिस्टंट असणारं जे हे आहे त्याला मग आम्ही वेगळ्या वेगळ्या ड्रग्स दिल्या जातात. सध्या आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे शिवडी टीबी हॉस्पिटल किंवा क्लिनिक ज्या आमच्या सरकारी क्लिनिक आहेत डीएमसीच्या, त्याच्यामध्ये ऑल ओरल लॉंगर रेजिम देतो. ह्याच्यामध्ये आम्ही औषधं 1 ते 1.5 वर्ष देतो. 1.5 वर्षाच्या औषधामध्ये नवीन काही औषधं आलेली आहेत. उदाहरणार्थ बेडाक्युलिन नावाचं एक औषध आहे आणि डेलनामाइड. ह्या 2 औषधाचा मग त्याच्या रेजिम्स आहेत, त्या रेजिम प्रमाणे आम्ही त्यांना औषध देतो. औषध देत असताना त्याला साईड इफेक्ट असतात किंवा काय असतं मग मॉनिटर करावं. दर महिन्याला त्या पेशंटचा आम्ही रक्त आणि बाकी गोष्टी मॉनिटर करतो. 3 महिन्यांनी त्याचे आम्ही थुंकीचे कल्चर करायला लागतो, थुंकीची चाचणी करतो. म्हणजे 3, 6, 3, 4, 5, 6 नंतर 9, 12 आणि 15 आणि 18 असं थुंकीची तपासणी केली जाते. बरा झाल्यावर सुद्धा पेशंटला आम्ही परत 6-6 महिन्यांनी बोलवतो. त्याचे परत आम्ही सगळ्या ब्लड आणि थुंकीच्या तपासण्या परत रिपीट करतो ताकी तो संपूर्णपणे क्युअर झाला पाहिजे. हे झालं फुफ्फुसाबद्दल. आता एक्स्ट्रा पल्मनरी मध्ये जास्त कॉमन आहे ते सर्वायकल लिम्फोडेनमध्ये मानेच्या गाठी किंवा प्लुरल एफ्युजन. मग प्लुरल एफ्युजन मध्ये किंवा सर्वायकल लिम्फोडेनमध्ये आम्ही त्या गाठी कमी झाल्या की नाही बघतो. जर कमी नसेल झाल्या तर त्याचं 2 महिन्याने आम्ही त्याचं सोनोग्राफी करून बघतो की त्या गाठी किती कमी झाल्यात, पूर्वी किती कशा होत्या आणि आता किती कमी झाल्यात. त्याप्रमाणे आम्ही त्याचे औषधं ठेवतो. ह्याच्यामध्ये पण ज्या वेळेला काय म्हणतात की आम्ही जे मॉनिटर करत असतो ते एक्स्ट्रा पल्मनरी मॉनिटर करता येत नाही. उदाहरणार्थ आता जसं आपला खोकला आहे म्हणजे ते कफ येणं एक्स्ट्रा पल्मनरी होत नाही, म्हणजे पोटाचा असेल किंवा गाठीचा असेल. मग त्याच्या बाकी पॅरामीटर बघून त्याची कम्प्लीट ट्रीटमेंट क्लिनिकली, रेडिओलॉजिकली किंवा एफ्युजनमध्ये रेडिओलॉजिकली किंवा सोनोग्राफी करून ह्या सगळ्या गोष्टी मॉनिटर केल्या जातात. आणि त्या मॉनिटर केल्यानंतर जर आम्हाला लक्षात आलं की हा कम्प्लीट बरा झालाय, पण त्याला आम्ही क्युअर्ड म्हणून नाही देत. त्याला आम्ही, कारण क्युअर्ड हा जे डेफिनेशन आहे ते शेवटच्या 2 थुंकी निगेटिव्ह आल्या पाहिजे तेव्हा क्युअर्ड म्हणतो. पण अशा पेशंटमध्ये आम्ही क्युअर्ड न म्हणता आम्ही ट्रीटमेंट कम्प्लिटेड म्हणून म्हणतो. आणि मग त्याला तसंच आम्ही 1-1.5 वर्ष आम्ही त्याला मॉनिटर करतो. प्रेक्षक हो, टीबीची कोणती अवस्था आहे याच्यानुसार साधारण 6 महिन्यापासून ते 1.5 वर्षापर्यंत त्याची ट्रीटमेंट केली जाते. आणि ही ट्रीटमेंट जी आहे ही अवस्थेनुसार केल्यानंतर मध्यंतरी तुमच्या टेस्ट होत राहतात. जसं 4थ्या-5व्या महिन्यात सरांनी सांगितलं तसं ब्लड टेस्ट आहेत किंवा खोकल्याची टेस्ट आहे, कफाची टेस्ट आहे, ह्या टेस्ट मध्यंतरी केल्या जातात. पण साधारणपणे पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर शेवटच्या 2 थुंकीचा रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तर मग आपण असं म्हणू शकतो की तुमचा टीबी किंवा क्षयरोग हा बरा झालेला आहे.
प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन अभियान या विषयावरती. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध श्वसन रोग तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र ननवणे सर. सर, आपण आता ट्रीटमेंटबद्दल बोलतच आहोत, पण त्याच्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट असतो की ज्या लोकांना मधुमेह आहे किंवा ज्यांना HIV झालेला आहे किंवा प्रेग्नेंट लेडीज असतील, त्यांना जर क्षयरोग झाला तर मग आपण ट्रीटमेंट किंवा पुढचा जो प्लॅन आहे तो कसा करू शकतो? छान प्रश्न आहे आणि अति महत्त्वाचाही प्रश्न. अगदीच. कारण काय माहिती आहे की पहिली तर गोष्ट म्हणजे आपण फार कॉमन असणारं म्हणजे डायबिटीज. असं पाहिलं गेलंय की डायबिटीजचं प्रमाण पूर्वी ज्यावेळेला औषधं नव्हती त्यावेळेला डायबिटीजचा पेशंट जर एक्सपायर्ड झाला आणि त्याचं पोस्टमॉर्टम केलं तर 50% मध्ये ते डायबिटीजचा पेशंट TBने एक्सपायर्ड झाला असं म्हणजे समजायचं. पण नंतर काय झालं की डायबिटीजची ट्रीटमेंट आली, इन्सुलिन आलं, सगळी औषधं आली आणि ह्या साईडला आपली TBची औषध आली. मग ते प्रमाण पुष्कळ कमी झालं होतं. पण 1980 मध्ये हे परत प्रमाण तसंच वाढायला लागलं. कारण आता बघितलं ना, डायबिटीज हा पॅन्डेमिक झालाय. बरोबर. जगाच्या सगळ्या भागात डायबिटीज मिळतो. ओबेसिटी इज द वन ऑफ द मेन रिझन ऑफ द पीपल गेटिंग मॅक्झिमम डिझीज. आणि ह्याच्यामुळे आहे ना की डायबिटीज हा जो आहे हा पुष्कळ जसं HIV इम्युनो सप्रेसंट आहे तसं डायबिटीज इम्युनिटी डिसरेग्युलेट करतं. त्यामुळं डायबिटीजमध्ये पेशंट जे येतात ते त्याचं प्रमाण ऑलमोस्ट आहे ना पूर्वी 8 होतं, आता 15च्या आसपास जगभर आहे. डबल झालेलं आहे. जगभर 15च्या आसपास आहे. आणि त्यामुळं आणि भारत हा डायबिटीजचा जगातला 2 नंबरवर असणारा देश आहे. तर मग डायबिटीज मध्ये काय होतं असं म्हटलं तर पहिली तर गोष्ट आपण लक्षणं घेऊया. डायबिटीज मध्ये जी खोकला येणे किंवा ताप येणे किंवा हे जी लक्षणं फार कमी दिसतात आणि ती व्यवस्थित न दिसल्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की हा डायबिटीज पेशंटला TB आहे की नाही. बरोबर. काही वेळेला तो मिस होतो आणि मिस झाल्यामुळे तो पुढच्या स्टेजमध्ये ॲडव्हान्स स्टेजमध्ये जाऊ शकतो. दुसरी गोष्ट की त्याचं निदान. आता निदान म्हणजे कसं आहे की आपल्याला एक्सरे केल्यानंतर टिपिकली जर बघितलं तर एक्सरेचे जे रिॲक्टिवेट झालेला TB असतो त्याचे लिजन्स अप्पर झोनमध्ये सापडतात. पण डायबिटीज मध्ये असं बघितलं गेलंय की ते मोस्टली इन द लोअर झोन सापडतात. त्यामुळं त्याचं एक लक्षण एक होऊ शकतं. तिसरी गोष्ट की ट्रीटमेंट पार्ट. ट्रीटमेंटचं असं पाहिलेलं आहे की लॅटंट TB हा एक TBचा भाग आहे जो आपल्या देशात फार दिसतो. म्हणजे त्याला इन्फेक्शन झालंय, तो कुठेतरी शांत सुप्त अवस्थेत बसलेला आहे. पण डायबिटीज होणाऱ्यांना लॅटंट TBचा ऍक्टिव्ह TB व्हायचं प्रमाण अतिशय जास्त आहे. बरोबर. कारण जे मॅक्रोफेजेस आहेत, जे पहिलं आपलं जी इम्युनिटी आहे शरीरातली, जी अल्व्हेओलर मॅक्रोफेजेस म्हणतात, ह्या मॅक्रोफेज आहे ना डायबिटीज मध्ये थोडेसे तसे जोरात काम करत नाहीत. म्हणजे जसं त्याला एनगल्फ करणं किंवा त्यांना मारणं ते करू शकत नाही. त्यामुळं फुफ्फुसाचा TB होण्याचं प्रमाण डायबिटीज मध्ये जास्त दिसतं. पण एक आहे की ते HIV सारखं दिसत नाही. कारण ते जसं सर्वसाधारण डायबिटीज नसणाऱ्या माणसाला जसं TB होतो तसा होतो. पण त्याचं एक प्रमाण आहे की त्याला TB बरं होण्याचं प्रमाण किंवा त्याचं स्फुटम आम्ही स्फुटमनी मॉनिटर करतो. तर 2 महिन्यांनी स्फुटम जर मॉनिटर केलं तर बहुतेक डायबिटीज मध्ये ते पॉझिटिव्ह येतं. नॉर्मली ते निगेटिव्ह होतं सेन्सिटिव्ह मध्ये, तर पण ते पॉझिटिव्ह येतं. आणि ते पॉझिटिव्हचं नंतर मग काही दिवसांनी आम्हाला असं वाटतं की ड्रग रेसिस्टंट नाही ना असं. पण
तो सेन्सिटिव्ह असतो आणि ड्रग रेसिस्टंट होण्याचे काही स्टडीजमध्ये असं फाइंड आउट झाले की ड्रग रेसिस्ट होण्याची पण प्रक्रिया डायबिटीजमध्ये जास्त आहे. सर, आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय मंगल आपटे पुण्यावरून. हॅलो हॅलो. नमस्कार. हा, नमस्कार मंगलताई, बोला. प्रश्न. मला असा प्रश्न विचारायचा आहे की लहान मुलांना श्वसनाचे विकार किंवा वयस्कर लोकांना श्वसनाचे विकार होतात. मग त्यांना काही जण कापूर वगैरे असं हुंगाला देतात की त्यामुळे श्वासोश्वास व्यवस्थित होईल, किंवा वाफारा घेणं, किंवा अजून मोकळ्या हवेत फिरणं, किंवा तुळशीच्या पाशी जाऊन किंवा तुळस असेल तर तुळशीभोवती फेऱ्या मारणं. तर ते अजून तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल असं मला विचारायचं आहे. नक्कीच मॅम, धन्यवाद. तुमचा प्रश्न मिळालेला आहे. सर, त्यांना असं विचारायचं आहे की लहान मुलांमध्ये ज्या वेळेला TB होतो, लहान मुलांमध्ये खोकला वगैरे होतो, त्याची जी लक्षणे दिसतात, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला घरगुती उपाय केले जातात, जसे की कापूर आहे किंवा तुळशीचा काढा आहे, याचे हे केले जातात, उपचार केले जातात. तर ते कितपत योग्य आहे, ते करावे की नाही, किंवा तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? लहान मुलांना खोकला वगैरे येतो आणि घरगुती उपचार केले पाहिजेत. बघा कसं आहे माहिती की लहान मुलांना पहिलं तर आपण लहान मुलांना सर्वात महत्वाचं की BCG दिलं पाहिजे. बरोबर. BCG दिलं तर लहान मुलांमध्ये जो TB होण्याचा जो लहान मुलाची तेवढी इम्युनिटी वाढलेली नसते आणि त्यांच्यामध्ये ब्लड बॉर्न म्हणजे डिसेमिनेटेड टाइप TB होऊ शकतो किंवा TBM होतो, म्हणजे मेंदूला होणारा TB होऊ शकतो. अशा परिस्थितीत BCG देणं अतिशय गरजेचं आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे लहान मुलांना काय असतं की लवकर व्हायरल इन्फेक्शन होतं आणि त्याला खोकला वगैरे येऊ शकतो. अशा वेळेला घरगुती औषधं देणं किती बरोबर आहे, पण थोडा असेल तर ठीक आहे, पण त्याला जर थोडे 1-2 दिवस होत असतील तर त्याला नक्कीच पहिलं डॉक्टरना दाखवलं पाहिजे आणि औषधं घेतली पाहिजे डॉक्टरकडून. आता आणखीन दुसरी गोष्ट की लहान मुलांना जे TB होतो तो खराब होत असल्यामुळे, म्हणजे हा जो मिलियरी किंवा TBM म्हणजे मेंदूचा होत असल्यामुळे त्याचं निदान लवकर केलं पाहिजे. निदान करायच्या पुष्कळ पद्धती आहेत. एक एक्सरे आहे, दुसरं मांटूस किंवा इग्रा करतो आम्ही. आता हा मांटूस किंवा इग्रा जर पॉझिटिव्ह आला तर त्याला आम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून, ऍक्च्युली त्याला डिझीज होऊ नये म्हणून आम्ही त्याला प्रोफायलिक्स म्हणून म्हणजे की संपूर्ण TBची ट्रीटमेंट देतो. ओके. संपूर्ण म्हणजे त्याला इन्फेक्शन झालंय, इन्फेक्शन व्हायच्या अगोदर आम्ही त्याला प्रोफायलिक्स देतो. IPT म्हणजे आयसोनायझ प्रोफायलिक्स ट्रीटमेंट म्हणून म्हणतात. ते नुसतं आयसोनायझ नावाचं ड्रग दिलं जातं. पण जर त्याला इन्फेक्शन झालं असेल तर ते ऍक्टिव्ह मध्ये टर्न होऊ नये म्हणून त्याला कम्प्लीट ट्रीटमेंट दिल्या जाते. आणि खोकला जर होत असेल वारंवार तर दुसरीही काही कारणं असू शकतात, तर त्याचा तपास करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बाळदामाचं प्रमाण पुष्कळ आहे आणि आणखीन दुसरी गोष्ट न्यूमोनियाचंही प्रमाण पुष्कळ आहे लहान मुलांमध्ये. त्यामुळं तुम्ही घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांकडे गेलेलं अतिशय चांगलं. सर, आपण कोमॉर्बिड म्हणजे जे डायबिटीज वगैरे आहे त्याच्याबद्दल चर्चा करत असतो. त्याच्यामध्येच एक महत्त्वाचा पार्ट असा आहे की प्रेग्नेंट लेडी असतात, त्यांना सुद्धा बऱ्याच वेळेला TBचं निदान होतं. मग त्यांना आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला काही असू शकतो का धोका, किंवा कशी ट्रीटमेंट करता येईल त्यांना? हो, असं पाहिलं गेलंय की प्रेग्नन्सीमध्ये TB होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे, पण तरी पण आपल्या इकडे TB हा अतिशय जास्त असणारा आजार आहे. त्यामुळे TB प्रेग्नन्सीमध्ये होतो. औषधं जी आहेत, फर्स्ट लाईन जे ड्रग आहे, कारण जर TB झाला तर त्याचं थुंकीचा तपास करतो आम्ही. एक्सरेला आम्ही तुम्ही अवॉइड करतो, कारण एक्सरे मग त्याला ते प्रिकॉशन घेऊन करता येतो, पण तरी पण एक्सरे अवॉइड करायचा असतो. थुंकीमध्ये समजा जर TBचं निदान झालं तर ते साधं TB असेल आणि तिला आम्ही पहिला एक महत्वाचा हे सांगतो की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी.
ओके. जर ते 12 किंवा त्या सर्टन पिरियडच्या आत असेल, 12 आठवड्याच्या आत असेल, तर त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही मुलाला कदाचित ह्याचा त्रास होऊ शकतो, तर तुम्ही टर्मिनेशन केलेलं करू शकता. हां, बरं, मेडिकल टर्मिनेशन. बरोबर. आणि ते जर नाही केलं आणि त्यांना जर मूल हवं असेल आणि जर ते जर ड्रग सेन्सिटिव्ह असेल, टीबी त्यांचा ड्रग सेन्सिटिव्ह असेल, तर आपल्याला त्याची काही भीती नाही. आपण औषधं देऊ शकतो तिला. मॉनिटर एक गायनेकोलॉजिस्ट जे असतात, जे लहान मुलांचं सगळं बघतात, त्यांच्याकडून प्रेग्नन्सीचं बघतात, त्यांच्याकडून आणि एखाद्या चेस्ट फिजिशियनकडून, दोनाकडून ते मॉनिटर करून मूल व्यवस्थित होतं. मुलाला काही WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगितल्याप्रमाणे 4ही ड्रग सेफ आहेत. पायराझिनामाइड बद्दल थोडासा स्टडी कमी आहे, पण आता असं बघितलं गेलंय पायराझिनामाइड पण अतिशय सेफ ड्रग आहे आणि मग मूल होऊ शकतं. पण एक महत्वाचं आहे की जर ते रेसिस्टंट असेल तर मग त्याला 20 आठवड्याला परत मग त्या सर्टन ह्या आहेत की टर्मिनेट केलेलं अतिशय चांगलं, नाहीतर मग औषधं बदलावी लागतात. कारण आता नवीन आलेली औषधं जे आहेत बेडाक्विलिन, डेलनामाइड, त्याचा आपल्याला अजून रिझल्ट माहित नाही की ते किती सेफ आहे. तर मग त्या पद्धतीनं औषधं बदलावी लागतात आणि मग प्रेग्नन्सी ठेवायचं की नाही, पण ते त्या फॅमिलीवर किंवा त्या घरावर डिपेंड असते की प्रेग्नन्सी ठेवायचं. पण ही काही औषधं चालतात, काही औषधं चालत नाही. आणि सेकंड लाईन मध्ये औषधं जे आहेत ते फार इफेक्टिव्ह नाहीत. ओके. त्याचे साईड इफेक्ट जास्त आहेत, त्याचा ड्युरेशन जास्त आहे. कारण जे रेसिस्टंट झालेले जे जंतू असतात ते कन्वर्ट व्हायला म्हणजे हे व्हायला, डेड व्हायला वेळ लागतो. त्यामुळे ती औषधं जास्त दिवस द्यावे लागतात आणि त्यामुळं आपल्याला त्याचे चेंजेस करावे लागतात. बरोबर. प्रेक्षक हो, गरोदर मातांनी जर टीबी झाला असेल तर कशी काळजी घ्यावी हे सरांनी सांगितलेलं आहे. मेडिकल टर्मिनेशन म्हणजे साधारण 20 आठवड्यांच्या आत तुम्ही प्रेग्नन्सी थांबवू शकता किंवा औषधं घेऊनही त्याच्यावरती तुम्ही चांगल्या पद्धतीने चिकित्सा करू शकता आणि प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकता. हे तुमचे जे गायनाकोलॉजिस्ट आहेत किंवा जे श्वसन रोग तज्ज्ञ आहेत हे तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. आता इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन अभियान या विषयावरती. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत प्रसिद्ध क्षयरोग तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र ननावरे सर. सर, आपण ही चर्चा पुढे सुरू ठेवणार आहोत, पण आपल्याला एक फोन येतोय. राजेंद्र वसेदार, शिवानंद वसेदार, सॉरी, माफ करा. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. हा, नमस्कार. प्रश्न असा आहे, हा, आता काही व्यक्तींना टीबी झाल्यानंतर त्यांनी उपचार घेण्यासाठी काही सरकारी दवाखाने असो किंवा खाजगी दवाखान्यात वगैरे जायचा प्रयत्न करत असतात, पण तिने घाबरतात की आपल्याला टीबी झाला तर त्या ठिकाणी म्हणजे ऍडमिट करून घेतील किंवा बाहेर सोडत नाही, एकमेकाला बोलायला देणार नाही, अशी त्यांच्या मनामध्ये एक भीती असते. मग त्यासाठी त्या लोकांना उपचार घेण्यासाठी कशा प्रकारची सोयी सुविधा होतो किंवा त्यांना औषध उपचार वगैरे कशा प्रकारे मिळतो, म्हणजे मोफत मिळतोय काय, त्यासाठी काय चार्जेस द्यावा लागतो, तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. नक्कीच शिवानंद सर, तुमचा प्रश्न आलेला आहे, धन्यवाद. मला तो सर, त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारी आता टीबी झालेल्या रुग्णांमध्ये एक सोशल स्टिग्मा असतो, जसं की त्यांना कम्युनिटीमध्ये एक्सेप्ट करत नाहीत किंवा इतर लोकांशी बोलणं वगैरे होत नाही, तर गव्हर्नमेंटकडून त्यांना कोणत्या कोणत्या फॅसिलिटी असतात आणि एक काउन्सिलिंग वगैरे अशा प्रकारच्या काही सुविधा आहेत का सरकारी रुग्णालयांमध्ये? हो, नक्कीच. सरकारी रुग्णालयामध्ये तुमचं निदान होण्यापासून, ट्रीटमेंट देण्यापासून किंवा पोषण आहार म्हणून काही पैसेही दिले जातात आणि काउन्सिलिंग वगैरेही काउन्सिलर सरकारी रुग्णालयामध्ये आहेत, जे तुम्हाला तुमच्या आजाराबद्दल किंवा तुमच्या आजूबाजूच्या ह्याच्याबद्दल चांगली माहिती देतात. तर तुम्हाला जर आजार झाला असेल किंवा असं वाटतंय की प्रेझेंटिव्ह म्हणजे होण्याची शक्यता किंवा झाल्या, असं खोकला आहे वगैरे असं काही असेल, तर सरकारी रुग्णालयात गेलात तर नक्कीच संपूर्ण ट्रीटमेंट फ्री आहे आणि चांगल्या दर्जाची औषधं सरकारने ठेवलेली आहेत, निदानही चांगल्या दर्जाचं ठेवलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला
A to Z म्हणावं लागेल की सगळ्याच गोष्टी सरकारने तिथे पुरवलेल्या आहेत. बरोबर. प्रेक्षक हो, सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर निक्षय नावाची एक पोर्टल तुम्हाला पाहायला मिळते किंवा तुम्हाला ऐकायला मिळेल. तसं निक्षय नावाचे पोर्टल किंवा हे जे रजिस्ट्रेशन आहे हे थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगितलं. निक्षय नावाचं जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याचा ट्रीटमेंट पार्ट किंवा त्याचं निदान झाल्यापासून किंवा त्याच्या अगोदरपासून त्याला एक नंबर दिला जातो, निक्षय नंबर दिला जातो आणि त्याच्यामध्ये त्याचं सगळं डिटेल ठेवलं जातं आणि ते डिटेल कधीही कुठेही ते मिळू शकतं. म्हणजे निक्षय नंबर जर त्याचा असेल तर निक्षयमध्ये एक गोष्ट होती की आपल्याला मॉनिटर करता येतं त्याचं सगळ्या काही गोष्टी. दुसरं की त्याला ॲडरन्स म्हणजे तो घेतोय की नाही हे समजतं, कमी बंद केलं वगैरे ह्याही गोष्टी लवकर समजतात. आणि निक्षयमुळे रेकॉर्ड राहतं की उद्या समजा आज त्याला झाला आणि बरा झाला किंवा त्यांनी सोडून दिलं किंवा नंतर परत 2 वर्षांनी आला तर निक्षयमध्ये आपल्याला समजतं की त्यांनी काय ट्रीटमेंट घेतली होती, कशी ट्रीटमेंट घेतली होती, किती दिवस ट्रीटमेंट घेतली, त्याचं स्फुटम काय होते, हे सगळं डिटेल निक्षयमध्ये आहे. हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि ह्याच्यामुळे अतिशय चांगलं आपला निक्षय प्रोग्राम अतिशय चांगला प्रोग्राम आहे ज्याच्यामुळे आपल्याला ट्रीटमेंट पार्ट इतका सोपा करून दिलाय त्यांनी. तर आम्हाला त्याच्यातले जे लोक आहेत आमच्याकडे काम करणारे ते व्यवस्थित आम्हाला सांगतात की ह्याचं स्फुटम एवढं दिलं होतं. एखादं स्फुटम गेलं नाही तर तेही सांगतं की स्फुटम नाही गेलेला, त्याचा रिझल्ट आला नाही किंवा स्फुटम येणार आहे त्याचं रिझल्ट. म्हणजे हे सगळं एक प्रकारचं शॉर्टमध्ये त्याची केस हिस्ट्री तयार होते. बरोबर. आणि त्या केस हिस्ट्रीवर आपल्याला स्टडी करता येतो आणि त्या पद्धतीने आपल्याला त्या पेशंटला ट्रीट करता येतं. अगदीच. प्रेक्षक हो, निक्षय ही जी पोर्टल आहे याच्यामध्ये क्षयरुग्ण त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात आणि ते जे रेकॉर्ड आहे त्यांचं सध्याची स्थिती किंवा भविष्यात होणाऱ्या ज्या काही चिकित्सा आहेत किंवा ट्रीटमेंट्स आहेत ह्या सगळ्यांचा रेकॉर्ड त्याच्यामध्ये मेंटेन केलं जातं. भविष्यामध्ये कधी समजा रिलॅप्स वगैरे झाला किंवा पुन्हा एकदा TB झाला तर त्याच्यामध्ये रेकॉर्डमधून आपल्याला लक्षात येतं की मागे काय हिस्ट्री होती किंवा काय केलेलं होतं. त्यासोबतच निक्षय पोषण योजना किंवा निक्षय मित्र योजना ह्या पण त्याच्यामध्ये सहभागी केलेल्या आहेत ज्याच्यामार्फत त्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाते, त्याच्या येण्या जाण्याची काळजी घेतली जाते. तुम्हाला सरकारी रुग्णालयामध्ये गेल्यानंतर ह्या सगळ्या योजनांचा आणि ह्या सुविधांची जी माहिती आहे ती करून दिली जाऊ शकते. सर, ह्याच्यानंतर मला असं विचारायचं की TB झालेल्या रुग्णाच्या घरी त्याच्या कुटुंबियांनी कशी काळजी घ्यावी, कारण की संसर्गजन्य असल्यामुळे हा खूपच महत्त्वाचा भाग आहे. हा सर्वात अतिशय चांगला प्रश्न आहे आणि ह्याच्याबद्दल आज सरकारने पुष्कळ चांगली पावलं उचललीत. कारण घरामध्ये राहणारे जे हाऊसहोल्ड आहेत अगदीच त्यांना होण्याचं जे प्रमाण आहे, कारण असं बघितलंय की आपण जर एखादा HIV बाधित रुग्ण असेल तर त्याला TB होण्याचं प्रमाण 18 ते 20% जास्त असतं. डायबिटीजमध्ये 3 ते 4% जास्त असतं. पण ह्या सगळ्यांचं जर रेकॉर्ड बघितलं तर घरामध्ये असणारे किंवा जिथं आपण काम करतो अशा जागी जे आपण रुग्ण आहोत तर आजूबाजूच्या लोकांना होण्याचं जे प्रमाण आहे ते अतिशय जास्त आहे. आणि हे सगळं बघितल्यावर असं वाटतं की ते 60 ते 70% जे आहेत ते जे कॉन्टॅक्ट असतात त्यांना होतो. म्हणून जर पेशंट एखादा असेल तर त्याला इन्फेक्शन कंट्रोल असं जे भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण तो घरी असल्यावर त्यांनी घराच्या दारे खिडक्या उघड्या ठेवल्या, व्हेंटिलेशन पाहिजे. आणि प्लस तो बोलताना, शिंकताना, खोकताना त्यांनी मास्क वापरला पाहिजे की ज्याने ते जंतू हवेत तरंगतात आणि त्याच्यानंतर ते इन्फेक्शन देतात. लहान मुलं घरात असतील तर त्यांना जास्त लक्ष आयसोलेट केलं पाहिजे. लहान आणि वयस्कर असतील जे 60-65च्या वर जे वयस्कर सिनियर सिटीजन असतील त्यांच्यावरही ह्याचा फार महत्त्वाचा हे आहे. त्यामुळे त्या जर कुणाला जर TB झाला तर ते इन्फेक्शन कंट्रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर त्याचं पोषण आहार हे अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वात अगोदर म्हणजे त्याची ट्रीटमेंट पार्ट, त्याला जर ट्रीटमेंट तो घेतोय की नाही त्याच्याकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. सायकोलॉजिकल पार्ट पण कन्सिडर केला पाहिजे की एवढ्या दिवस ट्रीटमेंट घेत असताना काही वेळेला साईड इफेक्ट होतात किंवा आणखीन काही गोष्टी होतात. तर अशा वेळेला त्याला एक निक्षय मित्र म्हणून जे लोकांना अगोदर झाला होता TB आणि अशी लोक
काउन्सिलिंगसाठी अशा लोकांसाठी येतात. अशा लोकांचाही उपयोग करता येतो आणि हा प्रोग्राममध्ये आम्ही केलेला आहे. तर अशा ह्याच्यानी टीबी चं जे आउटकम आहे तो अतिशय चांगला येतो आणि हे बघितलंय की गेल्या 2015 मध्ये ते आत्ताच्या परिस्थितीत 2015च्या क्युअर रेटमध्ये डबल वाढ झाली, म्हणजे बरं व्हायचं प्रमाण डबल झालंय आता. जे 8% होतं ते आता 17% झालंय. आणि आपली अपेक्षा आहे की हे जे टीबीचं जे आता नवीन आलेलं जे राष्ट्रीय निर्मूलन कार्यक्रमातर्फे की 2025 मध्ये आपण टीबी मुक्त भारत करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जे मृत्यूचे प्रमाण आहे ते ऑलमोस्ट 1 लाखाला 3च्या खाली आलं पाहिजे असं टार्गेट आहे. हे केलेलं आहे, टार्गेट केलेलं आहे. आणि इन्सिडेंट म्हणजे होणारा जो आजार आहे, दरवर्षी जो होणारा आजार आहे तो असं बघितले की 2015 मध्ये 213 की काय होते, आता 19 मध्ये 177 आहे. कमी झालं, पुष्कळ कमी झालं. आणि त्याच्यापेक्षाही आणखीन जास्त की आपण 44 1 लाखाला 44 इन्सिडेंट असावे असं टार्गेट ठेवलेलं आहे. आपण 25 मध्ये 0 डेथ करणार आहोत, म्हणजे टीबीने मृत्यू न होऊ नये. आणि 2025 हा जागतिक पातळीवर 2030 ठेवलेला आहे टीबी मुक्त करण्याचा. भारत सरकारने 5 वर्ष अगोदर ठेवला आहे आणि खरंच ही चांगली गोष्ट आहे, कारण हा आजार बरा होणार आहे. परत ह्याला प्रतिबंधक कारवाया होऊ शकतात आणि हा टीबी आपला देश टीबी मुक्त होऊ शकतो जर आपण सगळ्यांनी विचार केला की टीबी जर आपल्याला हद्दपार करायचा असेल तर सगळ्यांनी एकजूट होऊन टीबी साठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. अगदीच टीबी मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. प्रेक्षक हो, टीबी होण्यामागे जी महत्त्वाची कारणं आहेत त्याच्यामधलीच एक सगळ्यात महत्त्वाची कारण आहे ते म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती कमी होणं. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी औषधांबरोबरच इन्फेक्शन कमी करणं आणि त्याबरोबरच योग्य आहार विहार, तुमचं जेवण हे एक व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे की ज्याच्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती ही वाढेल. सर, आपण जाता जाता फक्त ह्या जो 100 दिवसांचा जो प्रोग्राम आहे जो आता डिसेंबरमध्ये सुरू झाला आहे आणि मार्चमध्ये संपतोय त्याच्याबद्दल काय सांगाल, म्हणजे त्याचं उद्दिष्ट काय आहे थोडक्यामध्ये? 100 डेज कॅम्पेन नावाचा हा प्रोग्राम जो सुरू केलाय त्याला 100 दिवसाचं मोहीम असं, टीबी मुक्त मोहीम. हा 7 डिसेंबरला हेल्थ मिनिस्टर नड्डा यांनी उद्घाटन केलं पंचकुंज हरियाणामध्ये. आणि तो कार्यक्रम आता भारतभर राबवला जाणार आहे. त्याचे वेगळ्या वेगळ्या स्टेप्स आहेत, पण त्याच्यामध्ये निदान लवकर होणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि तो पूर्वी डिले होत असं, कारण आपल्या इथे आजार झाला की पहिला आपण प्रायव्हेटकडे जातो आणि मग त्याच्यानंतर त्यामुळं 1-1.5 महिना मिनिमम 1-1.5 महिना लागत होता. तो नसाय पाहिजे असं सरकारचं धोरण आहे. त्याच्या मागे आणखीन दुसरी गोष्ट ट्रीटमेंट, चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, जी की आता जी फिक्स डोस रेजिम आहे, अतिशय चांगले क्वालिटीचे ड्रग आहेत ते मिळाले पाहिजेत. आणि त्याबरोबर पोषण आहार पण चांगला मिळाला पाहिजे. ह्या गोष्टीकडे त्यांनी जास्त लक्ष दिलेलं आहे. परत नवीन औषधं, उदाहरणार्थ बेडाक्विलिन, डेलनामाइड हे औषधं पण आपल्याकडे आता सर्रास सगळ्यांना मिळत आहेत, त्यामुळं ते पण एक अतिशय महत्त्वाचं आहे. प्लस जेवणाचं जे आहे ते जेवणामध्ये आहारामध्ये प्रोटीन किंवा बॅलन्स डाएट ज्याला म्हणतो ते घेतलं पाहिजे. प्रोटीनचं सेवन जास्त केलं पाहिजे तर आपली प्रतिकार शक्ती वाढू शकते. डायबिटीज असेल तर डायबिटीजची ट्रीटमेंट घेतली पाहिजे.
HIV असेल तर ART ट्रीटमेंट घेतली पाहिजे. प्रेक्षक सरांनी आपल्याला टीव्ही बद्दल खूप चांगली माहिती सांगितलेली आहे आणि 100 दिवसांमध्ये जे मोहीम आहे, हे जे कॅम्पेन आहे, याच्याबद्दलही माहिती सांगितलेली आहे. हेल्थ वर्कर तुमच्या घरी किंवा तुमच्या परिसरामध्ये विचारू शकतात. त्यांना व्यवस्थित कोऑपरेट करा, माहिती द्या आणि TB मुक्त भारत होण्यासाठी मदत करा. प्रेक्षक इथे वेळ झालेली आहे आता थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन तज्ज्ञांसोबत एका नवीन विषयावरती. तोपर्यंत काळजी घ्या, आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.